राष्ट्रवादी काँग्रेसचा धाराशिवचा उमेदवार अखेरीस ठरला। विधान परिषदेचे आमदार विक्रम काळे यांचं नाव निश्चित। दुपारपर्यंत अधिकृत घोषणेची शक्यता। एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रात मोदींच्या सभांचा धडाका। राज्यात मोदींच्या जवळपास 10 सभांचं नियोजन। तारखा लवकरच जाहीर होणार। निवडणूक रोख्यांमुळे राजकीय देणग्यांचा स्रोत कळेल। निवडणूक रोख्यांचं समर्थन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पहिल्यांदाच भाष्य। पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल। आरबीआयच्या स्थापना दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाला मोदींची उपस्थिती। पंतप्रधान मोदींनी मुंबईत 10 सभा घेतल्या तरी भाजप मुंबईतनं तडीपार होईल। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊतांची टीका। महादेव जानकर शक्तीप्रदर्शन करत आज महायुतीकडनं परभणी लोकसभेसाठी अर्ज भरणार। मुख्यमंत्री दोनही उपमुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडेही उपस्थिती लावणार। निलेश लंकेच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा आजपासून मोहटादेवी गड इथून शुभारंभ। जयंत पाटील, संजय राऊतांसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती। नागपूर आणि कोल्हापूर सोबत आणखी 5 जागांवर वंचितनं पाठिंबा दिल्यास अकोला लोकसभा वंचितसाठी सोडू। विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। पण या प्रकरणात आपल्याला आधीच क्लीन चिट। आत्ताच्या प्रकरणाशी आपला संबंध नाही, छगन भुजबळांचा दावा। तासगावच्या मांजर्डेतनं ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारं 11.5 लाखाचं केमिकल जप्त। 4घांना बेड्या। चंद्रपूरसह विदर्भातल्या काही भागात पुढचे 2 दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज। तर मुंबईचं तापमानही 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता। आज आयपीएलमध्ये मुंबई आणि राजस्थान भिडणार। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्यात पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स उत्सुक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।